हाय गाईज, कसे आहात? मजेतच असणार. सगळ्यांना माझ्याकडून पहिलं गुड मॉर्निंग. हे बघा कसं चाललंय हागून. असं खात होता मगाशी, त्याच्यासाठी मी ब्लॉग काढायला घेतला, पण त्याने घाबरून पटपट पटपट संपून टाकलं खाऊन. नाही तर मला त्याचा ब्लॉग घ्यायचा होता, त्याच्यासाठी पोरीला म्हटलं पटकन मोबाईल दे. असं खात होता, तुम्हाला दाखवू का? असं खात होता, असं त्याचं खात होता तो. ते काय खात होता? चहा चपाती खात होता. म्हणलं जरा त्याचा ब्लॉग घ्यावा थोडासा, कारण कॉमेडी केल्यासारखं आणि मला जरा बघण्यामध्ये ॲट्रॅक्ट वाटलं काहीतरी, म्हणून म्हणलं जरा ब्लॉग काढावा. पण तो जाऊन खाऊन पहिलंच गायब झाला, चहा संपून टाकला. तर आज आम्ही बनवले ते चपाती, चहा चपाती खाल्लेली आहे. चपाती चहा चपाती ते बनवून खाल्लं. आता बिस्किट वगैरे आता आम्ही बंद केलेलं आहे. अशा प्रकारे बिस्किट खाऊन खाऊन ते पोट बिघडायला लागले, जुलाबावर बसले, उलट्यावर बसले. त्याच्यामुळं म्हणलं नको, ते बिस्किट नको, खारी नको, टोस्ट नको, काय नको, आपलं सरळ चपाती चहा. हां, रात्रीची लाल मसूरची डाळ आहे, ती काय आम्ही खाल्ली नाही. डायरेक्ट गरम गरम मस्त तेल पचपचीत चपचपीत लावून आम्ही डायरेक्ट चहा चपाती घेतली. अशा प्रकारे खाऊन मग कसं वाटलं तुला चहा चपाती? छान वाटलं का? हो, खूप छान वाटलं, मजा आली. आणि मम्मीचे ॲक्शन बघून तर खूपच अजूनच हसायला आलं. भारी वाटलं का? हो. ॲक्शन कशाला? तर तोंडच करत होता असं, मग हसायला नाही ना, तर काय ना, ते तोंड डुकरावाने केलं त्याने, मला हसू आलेलं आहे. शाळेच्या नावाने बोंब. आता आज तर कपडे भेटणार आहे, काय करतो काय माहिती. आंघोळ केली नाही बरं का फ्रेंड्स, त्यांनी आंघोळ अजिबात केलेली नाही आहे. डायरेक्ट त्यांनी काय केलं, चहा आणि चपाती, 1.5 चपाती घेतली आणून, दब 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 1.5 चपाती एकावर एक चालू ठेवली, अर्धी अर्धी अर्धी. आणि शेवटी इथं उरलं होतं, जरा लय वेळ ठेवला म्हणजे हे झालं होतं कडक. तर मला म्हणतो पापड निघलंय कडक. आता गरम गरम येतावच पटपट पटपट घ्यायचं ना खाऊन, पापड होईपर्यंत कशाला ठेवायचं. असं तर पोरगं आहे माझं. आता बघा, त्याला आंघोळीला जायचंय, पाणी तापून गेलंय, पटकन उठ. ए बोरीत जा लवकर. आला का? आंघोळ नाही करायची का? हा, आंघोळ करणार आहे का नाही? होय रे, आंघोळ करणार आहे का नाही? कधी? आता पोट भरलंय ना. उठ रे, जा ना, घेऊन ये लवकर. जा लवकर, तिला आंघोळ्या, परत तिच्या चड्डीमध्ये हागन ती पण. काय बोलते बघा, चांगलं बोललं की लगेच हे लोक कट करते म्हणतात. मी त्या कट करून टाकणार आहे म्हणतात ब्लॉग. कट करून कशाला टाकायचं? जे आहे ते रिअल टाकायचं. जे काय बोलले मी, कटबीट कशाला करायचं आहे? एवढी त्याच्यामध्ये काय लाज वाटायची? आता हवायला आली, कंट्रोल नाही झालं, प्रॉब्लेम झालेला आहे, जुलाब उलटीचा त्रास आहे म्हटल्यावरती झाला असेल. कोणाकडनं होत नाही, म्हातारे हाकतात कंट्रोल नाही झालं तर. आणि तू काय एवढी मोठी आहे का? तू तर लहान आहेस अजून. पोटाचा प्रॉब्लेम झालेला. 2 मिनिटं सर त्यांचं असं आहे, बुकीट टेंगूळ, बोचात टेंगूळ. ए गपरे, जा लवकर, चल जा पटकन, पाणी गार झाले, पटकन ये. बघा गाईस, पाहिलं का तुम्ही कसा धिंगाणा होता सकाळचा? आता वाजलेत किती ग? आता वाजले 8:30 पाऊण. आमच्या त्या घडीचं ते सेलच खराब झालेलं आहे. म्हणजे सेल नाही, आमची घडी खराब झाली. आम्हाला जर टाइम बघायचा असेल तर आम्ही काय करतो माहिती का, इथं मोबाईल बघतो आणि मोबाईलमध्ये बघून सांगतो. झाले 8:55. मग अशा प्रकारे 8:55 झाले आणि आमचा चहा नाश्ता झालेला आहे. आता आम्हाला
कपडे भांडे फरशी हे करायचे. हे बघा, हे बघा असा राडा आहे. ही गादी टाकलेली, गादी उचलायची आहे. चटईला काय पिशवी नाही म्हणून चटई अशी फेकून दिलेली आहे. जागच्या जागी काय व्यवस्थित राहत नाही. जेव्हा मी करेन तेव्हा ते सगळं व्यवस्थित असतं. तवर हे लोक काय व्यवस्थित ठेवत नाही. आता हे गादी झटकायचंय मलाच आहे. झटकली पण नाहीये गादी झटकायची मला. हे बघा पिशवी फाटून गेलेली. मग आता चटईला 2 वर्ष होऊन गेले. ह्या रूम मध्ये आलतो तेव्हा घेतलेली चटई होती. मग पिशवी किती दिवस चालणार सांगा मला. तरी टिकवली आम्ही एवढी. तरी टिकवली आहे. कारण चटई घाण व्हायला नाही पाहिजे. मग चटई घाण होती परत त्याला धुवायचं म्हणल्यावर मग हे कुठं नाही, मलाच कुटाणा होतो, दुसरं काय नाही. अशा प्रकारे माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.